सदानंद 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 यलकाट यलकाट सदानंदाचा यलकाट यलकाट. ये बानू बस आता. अगं पर अग बस बस बस. आजा. अरे आजा. हे बानू अगं डोळ्याचं पारणं फिटलं बघ. हा ये बाय. हा काय त्यो राजवाडा, काय ती आख्यान आणि काय ते देवाचं रूप. हे शेवंत तू समज बघितलं ना? हा झालं तर चला जेवायची तयारी करा. हे बानू चल चल चल. आता जेवायचं. आणि मग असंच जाऊ देणार आहे तुला मावशी? ए आय हा तुला कुठं चाललीस? अरे तू गावात जिथं राहतोस ना तत जायचं असेल तिला. ए तर काय मिळायचं नाही खाया. काय खायचं ते हितच खा. तुम्ही कुठं जेवता मग? असं चार चौघात नवऱ्याशी वर तोंड करून बोलते वय ग. बसा तुम्ही, मी हा स्वयंपाक करायला घेते. अगं बस ग, मला बोलायचंय तुझ्याशी. अगं हे शेवंती, अगं तिला तिचं काम करू दे की. अरे करू दे की. हा हे बानू मला एक सांग, देव आणि देवाची बायको गडावर आणि तू हित कशी? ए आय तुला कोणी सांगितल्यात नसता चौकशा ग? हा आलीस 2 दिवस गप राहा की. गप राहावं माघारी जावं. मोठी माणसं बोलत असताना मधी बोलू नये, कळत नाही वय तुला? हा अगं शेवंते सर्व दमल्या ती. आपण नंतर बोलू की. अरे आजा, देवा संग तू लगीन लावून दिलं आणि तुला पोरीची काळजी नाही वय? मावशे मी आज सुखी हाय होत, तू नग काळजी करूस. अगं पर वस्तीवरल्या माणसांनी विचारलं तर काय सांगायचं त्यासनी? लोक काय म्हणतील? मावशे देव येत्यात हत, गडावर असले तरी ध्यान असतंय त्यांचं. हे म्हणजे तुला काय कळतंय ग? हा आणि आजा तू काय या पोरा सोरांचं ऐकतोस आणि गप्पा बसलास? हा आता म्या काय करणार ग? आणि देव कधी येत्यात हात? ए रंग्या, तुला तर काय ठाव आहे का? हा येतात ते येतात म्हणजे असं येत्यात येत्यात काय पण बोलते. मावशे पंधरवड्यातनं 2 दिवस येत्यात देव हात वाड्यावर. ह्याला काय म्हणत्या? बायको आहेस ना तू त्यांची? याला काय संसार म्हणतात होय? देवा संकट लगीन झालं तुझं? मला तर काय पटलेलं नाही. भानूला काय कळतच नाही, ही तिच्या मनाप्रमाणेच वागती. पण राजा तुला कळत नाही वय? तू तिच्यावर ध्यान द्यायला हवं होतस. अगं समज बोलून झालंय बघ. तुझ्या मनात हाय ते तू बोललीस ग. आता गडावर जो येईल ना त्याच्या मनात हे येतच. देवाची एक बायको गडावर आणि दुसरी बाय तशी काती. ए आय उगाला आंबड लावू नगस. असं बी 2 दिवस राहा आलीस, एक म्हणजे एकच घेऊन बसतीये. काय म्हणला र तू मला? काय तुला काय वाटलं मला कळत नाही वय? हा बायकोला तिथं गावाला ठेवून हत्ता बोंबलत आलास. बापी तसलाच. हा अरे नवरा आहेस ना, मग बायकोच्या माग काय लपतोस? आय गप. ए गंगे आवर आयला. बरोबर आहे तिचं. हा. चालू द्या तुमचं, मी जाते. हे बानू, हा
देवा संगट लगीन झालं म्हणजे लई मोठी झाली का काय तू? आमचं ऐकणार नाहीस? अगं तसं नाही मावशे, कळलं तुला काय म्हणायचं आहे ते. हे म्हणजे गबस, तुला काय कळतं या? आज्या, देवाशीच बोलाय पाहिजे. त्यासनी ते आवडणार नाही आणि देवांनी वाडा बांधून दिला हाय मला, अशी वाऱ्यावर नाही सोडली. अरे वाडा बांधून दिला म्हणजे काय संसार होत नाही? हे भानू, तुझी आय असती तरी बी हेच बोलली असती. अगं बापा माणसासनी काय कळतं या? हा? आजा, तू मला एक शब्दाने पण बोलला नाहीस. हा? परके आहोत आम्ही. अगं तसं नाही ग. बर तू म्हणतेस ना, त्यात तुझी काय बी चूक नाही बघ. पण मला बी वाटत की बा म्हणून देवाशी बोलावं. बा आता तू बी कशाला उणीव नाही बघ, पण पोरीला सुख नाही माझ्या. आता गप बसा तुम्ही. मला धरणं ऐकते आहे म्या. कुणी काळजी करू नका माझी आणि माझ्या संसाराची. आणि माझ्या देवाला कुणी बी बोललेलं मला खपायचं नाही. ध्यानात ठेवा. आजा, म्या सांगते ध्यानात ठेव. देवाशी तू बोल. बानू, देवा, मला तुमच्या संग बोलावंसं वाटलं. माणसाला आपल्या भूतकाळातलं काहीही समोर आलं तर आनंदच होईल. होय, पण मला नाही झाला आनंद. का? शेवंता तर तुझ्या वस्तीवरचीच आहे ना? होय, पर तिनं हात येऊन विच्छाद मांडला आहे निसता. का? काय झालं? बाच्या मनात नग नग ती भरवते. मला स्पष्ट सांगशील का? देवांसंग लगीन झालं तरी बी तू देवांपाशी राहत नाहीस. तुझी आणि त्यांची भेट 15 2 दिवसच होती. हे चांगलं नाही. तवा देवांसंग बोल बाला असं सांगते. अजामेळला माझ्याशी बोलायचं आहे का? नाही, म्या नाही बोलू देणार त्याला. अजामेळच्या मनात कोणतीही शंका नकोय. त्याला जर असं वाटत असेल की मी त्याच्या कन्येची फसवणूक करतोय तर मला त्याच्याशी बोलावं लागेल. पण माझा बात असं नाही. त्याला माझी काळजी आहे एवढंच. बानू, मी माझ्या राज्यातल्या प्रत्येकाच्या सुखाचा दुःखाचा विचार करतो. पण जर माझ्या पत्नीच्या वडिलांच्या मनात काही शंका असतील आणि जर केवळ मी ह्या राजाचा राजा आहे म्हणून ते माझ्याशी बोलत नसतील तर मला अजामेळशी बोलावंच लागेल. मी अवघा इशय काढलाय. तुम्ही असं काय बी करू नका. पण बानू, शेवंता जे काही म्हणाली त्यावर तुला काय वाटतं हे मी तुला विचारलंच नाही. तिला काय ठाव तुम्ही माझ्यासाठी काय आहे ते. तीच काय कोणाला बी ठाव नाही का या बानूसाठी खंडेराय कोण आहेत ते. तू खरं बोलते आहेस, पण मी तुला अपेक्षित स्थान नाही देऊ शकलो. बानू, जर तू ह्या गडावर असतीस तर हा प्रश्नच आला नसता. नाही देवा, मला गडावर बोलवू नका जी.
मी सुखी आहे आता. पण मला ह्यावर काहीतरी विचार करावाच लागेल. लय रात झाली आहे, मी आज जाते. तुम्ही अंतःपुरात आला नाहीत. रात्र झाली आहे. होय, गडावरून रात्रीची जेजुरी पाहतो आहे. किती शांत झोपली आहे. सगळा दिवस सरला की इथे येऊन दूरवर पसरलेल्या राजधानीकडे पाहणं मला अतिशय आवडतं. मला वाटलं गडावरून बानूच्या वाड्याकडे पाहत आहात की काय. राजसभेत तिच्या वस्तीवरची माणसं आली होती. कुणाचीही अनुमती न घेता थेट सिंहासनापर्यंत पोहोचली ती. कसली शिस्त नाही की संस्कार. म्हाळसा, मी त्यांच्या सोबत 12 वर्ष राहिलो आहे. खूप वेगळी असतात ही माणसं. तुला नाही कळणार. वाडा बांधताना मला काही सांगितलं नाही, पण आता वाटेल ते काही चालू देणार नाही मी. आता काय झालं? हा जेजुरी गड राजधानीचे मुख्य केंद्र आहे. प्रवेश करताच तिचा वाडा दिसतो आणि अनेक वेळा वाड्यासमोर मांसाहाराची चिन्ह दिसतात. म्हाळसा, आता तिने आहार काय घ्यायचा हे देखील आपणच ठरवायचं का? मुळात तिने इथे राहावं का हाच मुद्दा आहे. म्हाळसा, हे अति होतंय. नाही, तिच्यासाठी तुम्ही दुसरी जागा पहा. जेजुरी बाहेर माझ्या दृष्टीसही ती पडायला नकोय. म्हाळसा, हे शक्य नाही. एक दिवस तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. बरं झालं तुम्ही भेटलात. आख्यानानंतर आपली भेटच झाली नाही. हो, मी अण्णा बोलवायला गेले होते. तुम्ही रागात दिसता आहात. काय झालं? काय सांगणार देवी. मी ठरवलं आहे आता काय तो सोक्षमोक्ष लावायचाच. कशाचा? तुम्ही काय म्हणता आहात? मला ती बानू गडाच्या पायथ्याशी नको आहे. जेजुरीतून घालवून टाकायचं आहे मला तिला. परंतु ते कसं शक्य आहे? का शक्य नाही? कोण आहे कोणती? यांना असं सांगितल्यावर हे देखील असंच म्हणाले की हे शक्य नाही. या माणसासाठी काही अशक्य नाहीये देवी. शांत व्हा म्हाळसा. नाही, अंगाची लहीलही होते आहे माझ्या. प्रत्येक दिवशी तोच विषय. इच्छा नसतानाही तिचं नाव माझ्या समोर येतं. संपून टाकायचा आहे हा विषय मला. परंतु असं अचानक? अचानक नाही. ज्या क्षणी मला असं कळलं की यांच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली आहे, त्या क्षणापासून आतापर्यंत सगळं सहन करत आले आहे मी. माझं आयुष्य असंच संपून जाईल. माझ्या सुखाचा जर कोणी विचारच करत नसेल तर मलाच काहीतरी करावं लागेल देवी. मी काही चुकीचा विचार करते आहे का? हे बरोबर का चूक ह्या पलीकडे गेलं आहे आता. आणि एक वेळ तुम्ही बानूला जेजुरीतून बाहेर काढालही, परंतु श्री खंडेरायांना तुम्ही तिच्यापासून दूर कसं ठेवणार आहात?
कारण ती त्यांची केवळ प्रेयसी नाही, तर आता ती त्यांची पत्नी आहे. आणि श्री खंडेराय तिला असं सोडून देतील का, ह्याचा देखील विचार करावा. त्याचाही मी विचार करेन. मला हे ठाऊक आहे की हे एवढं सोपं नाही, पण हे अशक्यही नाहीये देवी. मी येऊ? देवी, एक सांगू? सांगा ना. तुम्ही स्वगृही जाऊ नये. मी तुम्हाला सांगणारच होते, परंतु वेगळाच विषय सुरू झाला आणि आपलं बोलणं राहून गेलं. आम्ही न जाण्याचा निर्णय घेतला आहे. खरंच? हो, मी इथे गडावर तुम्हा सगळ्यांसोबत असणार आहे. आता तुम्ही माझ्या सोबतच असाल ना देवी? बानूला जेजुरी बाहेर काढण्यासाठी तुम्ही मला सहाय्य करावे. मला बानूला जेजुरीच्या बाहेर काढायचे आहे, त्यात तुम्ही मला सहाय्य करावे. मी तुम्हाला काय सहाय्य करणार ते मला ठाऊक नाही, परंतु आपण विचार करूया. येते मी. देव द्यायलाच बसलाय जेजुरी गडावर. तू मागितलंच नाहीस तर मिळणार कसं? देवासंग हे कसं बोलायचं कळत नाही बघ. राजा, बानून त्यांच्या संग लगीन करायची इच्छा बोलून दावली. पुरी केली का नाही देवानं? तू म्हणतेस ते पटतंय ग मला. आता पोरीचं सुख तू नाही बघणार तर कोण बघणार? सांग देवाला, माझी पोरगी सुखी नाही, तिला बायकोचा मान मिळायला पाहिजे. बानूला नाही पटायचं देवासंग म्या हे समज बोललेलं. ती एक लहान आहे, तिला काय कळत नाही. पर तू बाप आहे तिचा, रीत भात तुला ठाव आहे. अरे तू आज हाय, कोण कोणाच्या जन्माला पुरणार हाय का? ये शेवंती, माझ्या मनात बोललेस बघ तू. अगं म्या ह्योच विचार करतो या की माया पोरीचं कसं वाहणार. जन्म नाही दिला म्या तिला, पण तू बघितलं आहे हाताचा पाळणा करून म्या तिला वाढवली. माया पोरीचं लगीन झालं, तिच्या मनासारखं झालं ग. पर सुख नाही बघ माया पोरीला. आणि देवाची पहिली बायको ती नाही ऐकत. बाजूला गाड्याची पायरी बी चढून देत नाही ती. अगो बाया, ए शेवंती, कुठं बोलू नकस. आता हे लपून राहतय का काय? ते बी आहेच म्हणा. तू बोललास का देवाच्या पहिल्या बायकोशी? अगं त्याचा विचार बी करू नकस. भली भली माणसं त्यांच्यामुळे उभं बी राहत नाहीत. मी काय बोलू त्यांच्या संग? बघितलं मी राजवाड्यात, देवाच्या कडला बायको म्हणून आणि राणी म्हणून बसली होती, आणि आपली बानू कुठतरी कोपऱ्यात. तत बसायचा मान बानूला मिळाय हवा. अगं ते नाही झालं तरी चालेल, पर माया बानूला देवासंग गाडावर राहायला मिळालं म्हणजे चालं बघ. अरे ती बी होईल, पर तू देवासंग बोलाय ना ग.